ब्रह्मपुरी नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नगर परिषदेचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय। त्यामध्ये ब्रह्मपुरी शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध विषयांवर अर्थसंकल्पीय आराखडा सादर करण्यात आलाय। मात्र विरोधक असलेल्या एका नगरसेवकाने पत्रकार परिषद घेऊन वृत्तपत्राच्या माध्यमातून अर्थसंकल्प कॉपी पेस्ट असल्याचा आरोप करून सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप नोंदवणार असल्याचे माध्यमांना सांगितले। मात्र विरोधक असलेल्या एका नगरसेवकाने पत्रकार परिषद घेऊन वृत्तपत्राच्या माध्यमातून अर्थसंकल्प कॉपी पेस्ट असल्याचा आरोप केलाय। सत्ताधाऱ्यांच्या कामकाजावर आक्षेप नोंदवणार असल्याचे देखील त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले। मात्र त्या नगरसेवकाने जे आरोप केलेले आहेत त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून विनाकारण सत्ताधाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार आहे असे विधान आरोपांचे खंडन विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कमलाई निवासस्थानी नियोजित पत्रकार परिषदेतून नगराध्यक्ष योगेश मिसार, उपाध्यक्ष डॉक्टर नितीन उराडे यांनी केले। या प्रसंगी पत्रकार परिषदेला ब्रह्मपुरी नगर परिषदेतील सत्ताधारी गटातील नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। या संदर्भात आमचे प्रतिनिधी विनोद दोनाडकर यांनी थेट नगराध्यक्ष योगेश मिसार यांच्याशी बातचीत केली आहे। नमस्कार, मी योगेश बालाजी मिसार, नगराध्यक्ष नगर परिषद ब्रह्मपुरी। काही विरोधी नगरसेवकांनी पूर्ण माहिती न घेता काही आमच्यावर आरोप केलेले आहेत, आमच्या अर्थसंकल्पावर आरोप केले आहेत। ते बोललेत की हा अर्थसंकल्प कॉपी पेस्ट आहे, हे सपसेल चुकीचं आहे। त्यांनी कुठलीही वास्तविक माहिती न घेता एक त्यांच्या सवयीप्रमाणे, नेहमीच्या सवयीप्रमाणे ह्या जनतेला, ब्रह्मपुरीकरांना कुठंतरी भ्रमित करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे। त्याच्यामुळे मी असं सांगेन की हा अर्थसंकल्प शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी तयार केलेला आहे। त्यांनी आमच्यावर सर्वप्रथम एक आरोप केला की ग्रीन जिमसाठी यांनी कुठलीही तरतूद केलेली नाही। त्यांनी आमच्यावर आरोप केला की या अर्थसंकल्पामध्ये केवळ 3 लाखाची तरतूद ग्रीन जिमवर केलेली आहे। पण ती तरतूद आम्ही याच्यासाठी केली की इथे जे 15 ग्रीन जिम लागलेले आहेत ते जिल्हा क्रीडा विभागातर्फे लागले आहेत आणि त्याचं मेंटेनन्स पण त्यांनी त्या दिलेल्या एजन्सीकडे होतं। तरी पण आपण 3 लाखाची आणि ते ग्रीन जिम आम्हाला अजूनपर्यंत हँडओव्हर व्हायचे आहेत। आम्ही फक्त हुतात्मा स्मारक जवळील 1 आणि ख्रिस्तानन चौकातील 1 अशा 2 ग्रीन जिमसाठी ती तरतूद दुरुस्तीसाठी तरतूद केलेली आहे। त्यांनी दुसरा जो आरोप केलाय आमच्यावर स्वच्छतेच्या बाबतीत की फक्त 1.5 कोटीची तरतूद केली आहे, ते पण चुकीचं आहे। याच्यात आम्ही 3 कोटीची तरतूद केली आहे, हे त्यांनी वाचायला पाहिजे, कारण अर्थसंकल्प हे त्यांच्याजवळ आम्ही दिलेला आहे। तिसरा जो मुद्दा आहे, त्यांनी याच्यात खुल्या जागांवर खुल्या जागांच्या सौंदर्यीकरणासाठी कुठलीच तरतूद केलेली नाही। पण मागील वर्षात प्रशासकीय काळात या सौंदर्यीकरणासाठी 1.72 लाख रुपये आपणाला आलेले आहेत। त्याच्यातील 27 लाख रुपये खर्च झालेले आहेत सौंदर्यीकरणावर, काही ठिकाणी केलेले आहेत। त्यातील 1.45 लाख रुपये, 1.45 लाख रुपये हे वाचलेले आहेत। तेच पैसे आम्ही यावर्षी वापरणार आहोत आणि सोबतच शासनाला आम्ही खुल्या जागांच्या सौंदर्यीकरणाचे प्रस्ताव पाठवले आहेत, ते पण निधी येईल, त्याच्यामुळे तिथे आम्ही तरतूद केलेली नाही। ते जे आरोप आमच्यावर केले आहेत ते सपसेल खोटे आहेत, चुकीचे आहेत। मी मानतो विरोधकांनी अर्थसंकल्पावर नक्कीच आरोप करावेत, पण वास्तव काय, अभ्यासपूर्ण आरोप करावेत, एवढी माझी विनंती आहे। कारण विरोधक हे मला सिनियर आहेत, मी पहिल्यांदाच इथं आलो आहे, त्यांनी मला मार्गदर्शन करायला पाहिजे, जनतेला असं भ्रमित करायला नको, अशी माझी त्यांच्याकडनं अपेक्षा राहील। नमस्कार ब्रह्मपुरीकर, मी नितीन उराडे, उपनगराध्यक्ष ब्रह्मपुरी। मी काही आपल्याला माहितीच तो सांगताय की अलीकडे काही वर्तमानपत्रामध्ये नगर परिषदमध्ये गुंठेवारी केली असा उल्लेख करण्यात आला आहे। प्रत्यक्षात हा चुकीचा उल्लेख आहे आणि दिशाभूल करणारा आहे। नगर परिषदेकडून कुठलीही गुंठेवारी करण्यात आलेली नाही। शेतकरी आणि संबंधित नागरिकांच्या अर्जाचा विचार करून शासनाच्या नियमानुसार 37(1) अंतर्गत ठराव घेण्यात आलेला आहे।
ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे आणि याचा उद्देश नियमानुसार बाबींचा विचार करून आहे. कारण ब्रह्मपुरीचा भौगोलिक विचार करता ब्रह्मपुरीमध्ये फॉरेस्ट आणि ॲग्रिकल्चरच लँड आहे, रेव्हन्यूची लँड नसल्यामुळे ब्रह्मपुरीच्या विस्तारासाठी आणि बाकीच्या सर्व कामासाठी शेतकऱ्यांची काही जागा ही कामातच येणार आहे आणि त्यांना अर्थार्जन पण होणार आहे. म्हणून काही शेतकरी अगोदरही येऊन गेलेत आणि आत्ताही काही आलेले आहेत. त्यांच्या जागेचा विचार करून ते झोन चेंज करता येते, हे नियमानुसारच आहे. त्यामुळे यात काही गुंठेवारी झाला असा प्रकार होऊ शकत नाही. गुंठेवारी म्हणजे एक गावात असलेल्या छोटीशी एक जागा, त्याला आपण नगर परिषद करून काही गुंठेवारी करू शकतो, पण त्याला शासकीय परमिशन लागतेच. त्यामुळे हा काही गुंठेवारीचा प्रकार नाही. त्या अनुषंगाने आम्ही काही आज पत्रकार परिषद घेतली आणि सविस्तर पत्रकारांना त्याविषयी माहिती सांगितली. त्यांनी पण समजून घेतली आणि त्यांनी सर्वानुमती ती गोष्ट मान्य पण केली, असा माझा पक्का अंदाज आहे. त्यामुळे अशी काही गुंठेवारी झाली नाही, ही पक्क समजून मी आज आपल्याला सांगत इच्छितो. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.